श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मी वैष्णवी. माझ्या चॅनलमध्ये आज खरंच तुमचे मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खरंच शुभ जावो ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की श्री स्वामी समर्थ महाराजांचे 9 गुरुवार कसे करायचे, ते व्रत कसं करायचं आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या सगळ्यांना माहिती, एखादं व्रत जर आपण केलं तर आपली शीघ्र फलदायी इच्छा पूर्ण होत असते. आणि तसंच स्वामी समर्थांचे अनुभव तुम्हाला खूप आले असतील. तुम्ही जर 9 गुरुवार जर केले असतील तर त्याच्यावरून तुम्हाला अनुभव खूप आले असतील, किंवा तुम्ही स्वामी समर्थांचे 11 गुरुवार जर केले असतील त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला अनुभव आले असतील. म्हणजे स्वामी समर्थांची जी सेवा आपण करत असतो त्या सेवेमुळे काहीतरी फळ तुम्हाला भेटत असेल. तर तुम्हाला 9 गुरुवार ज्यावेळेस तुम्हाला करायचे आहेत, म्हणजे तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून म्हणजे 9 गुरुवार करायला सुरुवात करू शकतात. पण एक महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला एक गोष्ट म्हणजे कोणतीही सेवा ज्यावेळेस करायची असते किंवा व्रत ज्यावेळेस आपण करत असतो, आपल्या घरातल्या सुखासाठी, आपल्या व्यापारामध्ये चांगलं व्हावं, त्याचबरोबर ज्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नये याच्यासाठी आपल्याला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे. तर महत्त्वाची गोष्ट, तुमची काहीही अडचण असेल तर तुम्ही 9 गुरुवार करू शकतात. म्हणजे असं म्हणजे मुलाच्या शाळेमध्ये प्रगती व्हावी, त्याचबरोबर व्यापारामध्ये तुमच्या चांगली बरकता यावी, किंवा शेतामध्ये पीक चांगलं यावं. म्हणजे खूप अडचणी असतात शेतामध्ये, पण आपण जर थोडंफार देवाचं पण केलं तर काहीतरी फरक तुम्हाला जाणवणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काम तर करायचंच आहे, पण त्याचबरोबर आपल्याला स्वामींची कृपा जर असावी जर वाटत असेल तर आपल्याला स्वामींची सेवा पण करावी लागणार आहे. तर महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचं ऐश्वर्य, सुख, शांती, समृद्धी जर पाहिजे असेल तर तुम्हाला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे. ते व्रत कसं करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच्या आधी पूजा मांडणी मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल पूजा मांडणी कधी करायची आहे, कशी करायची आहे. तर कोणत्याही शुभ गुरुवारी, म्हणजे येणारा गुरुवार जे आहे त्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला पूजा करता येणार आहे. म्हणजे तुम्हाला पूजा म्हणजे 9 गुरुवार करायला सुरुवात करता येणार आहे. येणाऱ्या गुरुवारी तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करायला सुरुवात करू शकतात. तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला व्रत करायचं म्हणजे व्रताचा संकल्प करायचा आहे, तो पहिल्या गुरुवारीच करायचा असतो. तर पूजा मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला आधी सांगते. तर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट घ्यायचा आहे, त्याच्या खाली स्वास्तिक काढायचं आहे, त्याच्यावर पिवळ्या रंगाचा कपडा टाकायचा आहे, अंथरायचा आहे. त्याच्यावर स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो स्वच्छ करून ठेवायचा आहे, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. तर फोटोच्या खाली थोड्याशा अक्षता ठेवायच्या, स्वामींचा फोटो त्याच्यावर ठेवायचा आहे, अक्षता, गंध, फूल अर्पण करायचं आहे. ते झाल्यानंतर 2 विड्याची पानं घ्यायची आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती, गणपतीची सेवा केल्याशिवाय कोणतीच पूजा ही करता येत नाही. 11 गुरुवार तुम्ही करत असाल तसंच तुम्हाला 9 गुरुवारची पूजा करायची आहे. फक्त त्याच्यामध्ये एक ॲड गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगते. ते झाल्यानंतर तुम्हाला गणपतीची सुपारी घ्यायची आहे. तुम्ही गणपतीची मूर्ती घेण्यापेक्षा तुम्ही सुपारी घ्यायची आहे. मूर्ती घेतलात तरी चालेल. तर तुम्हाला एक सुपारी 9 गुरुवार होईपर्यंत एक सुपारी घ्यायची आहे. गणपतीची म्हणून तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवर अभिषेक करायचा आहे आणि ती सुपारी 2 विड्याच्या पानावर ठेवायची आहे. सुपारी ठेवत असताना अक्षता त्या विड्याच्या पानावर ठेवायच्या आहेत आणि वरती सुपारी ठेवायची आहे. तर लक्षात ठेवायचं आहे, एक विड्याचं पान कधीच वापरायचं नाही. कोणतीही पूजा करत असताना तुम्हाला 2 विड्याची पानं एकत्र करून घ्यायची आहेत. विड्याची पानं झाल्यानंतर आणखी एक त्याच्यामध्ये ॲड करायची गोष्ट आहे. 2 विड्याची पानं आणखी तुम्हाला घ्यायची आहेत. ते गणपतीच्या साईडला ठेवा किंवा स्वामी समर्थांच्या समोरासमोर ठेवलात तरी चालेल. तर ते 2 विड्याच्या पानावर तुम्हाला 9 गुरुवार प्रत्येक गुरुवारी दक्षिणा घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला 7 रुपये असतील, 11 रुपये असतील, 21 रुपये असतील, 101 रुपये असतील, जेवढी तुम्हाला दक्षिणा म्हणजे तुम्हाला जेवढे पैसे घेणं होतील तेवढे पैसे तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि ती जी विड्याची पानं आहेत 2 त्याच्यावर ठेवायचे आहेत. प्रत्येक गुरुवारी ॲड करत जायचं आहे. म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी 7 रुपये घेतला तर पुढल्या गुरुवारी 7 रुपये घ्या किंवा कमी घ्या, पण 9 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला त्या विड्याच्या पानावर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 2 विड्याच्या पानावर दक्षिणा ठेवायची आहे. आणि तुमच्या घरामधले श्रीयंत्र त्या ठिकाणी ठेवायचं आहे. गजलक्ष्मी दोन्ही साईडला ठेवू शकता. त्याचबरोबर तुम्ही पाण्याचा ग्लास त्या ठिकाणी ठेवायचा आहे. जी फळं असतील, खडीसाखर असेल, काजू बदाम असतील, कोणताही नैवेद्य म्हणजे प्रसाद त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्याचबरोबर हा ग्रंथसुद्धा त्या ठिकाणी ठेवायचा आहे. पूजा करायची आहे.
आणि धूप दीप लावायचा आहे. तर पूजा करण्याच्या आधीच तुम्हाला धूप दीप लावायचा आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे. ते झाल्यानंतर हा ग्रंथ पण त्या ठिकाणी ठेवायचा आहे, म्हणजे ह्याची पण तुम्हाला पूजा करायची आहे. अशा रीतीने पूजा मांडणी करायची आहे. जमलं तर तुम्हाला आंब्याची ढाळे जर भेटले तर चारी कोपऱ्यामध्ये लावायचे आहेत आणि पुन्हा चौरंगाच्या साईडला रांगोळी काढून घ्यायची आहे. अशा रीतीने पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी झाली की एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा असतो. पहिल्या गुरुवारी पूजा झाली की तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा आहे सगळ्यांना माहितीच. संकल्प कसा करायचा ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, तरी पण मी तुम्हाला सांगते. आपल्या उजव्या हातावर अक्षदा घ्यायचा, फूल घ्यायचं, हळदी कुंकू थोडंसं घ्यायचं त्याच्यावर आणि एक पळी चमचाभर पाणी घ्यायचं त्याच्यावर सोडायचं आणि जी इच्छा आहे ती इच्छा सांगायची आहे. तुम्हाला सांगते 9 गुरुवारच्या ह्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे कसा संकल्प करायचा. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला एवढं म्हणजे तेवढं बोलायचं, ते मी तुम्हाला बोलून दाखवते, मला तुम्हाला समजून जाईल. तर प्रथम देवाला वंदन करून उजव्या हातावर पाणी घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. पुन्हा गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे, मनातली जी इच्छा आहे ती सांगायची आहे. म्हणजे तुम्ही कशासाठी 9 गुरुवार करत आहेत, तुम्ही तुमची जी इच्छा असेल म्हणजे घरातली कोणतीही अडचण ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे. त्याच्यानंतर असं म्हणायचं आहे, स्वामी समर्थ तुम्ही भक्तांचे दुःख हरण करणारे, भक्तांचे रक्षण करणारे व अनाथांचे नाथ आहात. मी आपणास शरण आलेलो आहो. तुम्ही शरण आलेल्या भक्तास कधीही नाराज करत नाही. म्हणूनच मी आज म्हणजे जी तुमची इच्छा आहे ती मी इच्छा म्हणजे ती इच्छा सांगायची आहे आणि ती इच्छा माझी सफल व्हावी म्हणून आपल्या या 9 गुरुवारचे व्रत करण्याचा संकल्प करत आहे. या व्रतात म्हणजे अशा रीतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वामींना म्हणायचं तुमची कृपा दृष्टी आमच्यावर 9 गुरुवार होईपर्यंत नक्की राहू द्या आणि 9 गुरुवार होईपर्यंत कोणतीच अडचण येऊ देऊ नका असं म्हणून तुम्हाला संकल्प ती जी पाणी आहे ते तुम्हाला तांबण्यामध्ये एका प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते जे प्लेटमधलं पाणी आहे ती एका झाडाला तुम्ही टाकू शकता. तर तुम्हाला समजलं पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे. तर ह्याच्यामध्ये दिल्याप्रमाणे तुम्हाला ते शब्द म्हणायचे आहेत. ते झाल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पूजा मांडणी झाल्यानंतर फक्त म्हणजे आपण आपल्या सगळ्यांना माहिती गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे त्या ठिकाणी म्हणजे एखादं फूल अर्पण करतो, अक्षदा ठेवत असतो, चंदन लावणं असेल, अष्टगंध असेल ते लावत असतो. पण ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सेवा म्हणजे पूजा करायची आहे. तर स्वामींची ज्यावेळेस तुम्ही पूजा करणार आहात म्हणजे फोटोची आपण संकल्प झाल्यानंतर यथासांग पूजेला सुरुवात करायची आहे. तर पूजेला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक मंत्र म्हणायचं, ती मंत्र म्हणून दाखवते. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः असा मंत्र उच्चार करायचा आहे हात जोडून. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. तर आधी स्वामी समर्थांच्या फोटोची पूजा करायची आहे. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः चंदन समर्पयामी. तर असं मंत्र म्हणल्यानंतर स्वामींच्या चरणाला आणि स्वामींच्या मस्तकाला चंदन लावायचं आहे. ते झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये गुलाबजल असेल किंवा जी अत्तर असतं ते अत्तर सुद्धा तुम्ही स्वामींच्या फोटोला लावू शकता. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तांतर दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः पुष्पार्थ पुष्पम समर्पयामी असं म्हणून हा मंत्र आपल्याला दुसऱ्यांदा म्हणायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला एक फूल स्वामींच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. म्हणजे मंत्र म्हणून तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत. त्यानंतर तिसरी गोष्ट आहे श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः सुवार्थे परिमल द्रव्यम धूपम समर्पयामी. धूप जी आहे हा मंत्र म्हणायचा आणि धूप आपल्या स्वामींना म्हणजे अशी फिरवायची. आपल्या सगळ्यांना माहिती आरती घेऊन जसं आपण फिरवतो तशी धूप फिरवायची आहे. त्यानंतर आपल्याला चौथी गोष्ट आहे श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः दीपार्य निरांजन दीप समर्पयामी. म्हणजे तुपाचा दिवा करायचा. आपल्या सगळ्यांना माहिती की शुद्ध तुपाचा गाईचा दिवा करायचा. तो दिवा स्वामींच्या फोटोला दाखवायचा. एका हातामध्ये घंटी घ्यायची, घंटी वाजवत तो दिवा अशा रीतीने दाखवायचा. तर तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर त्याच्यानंतर जी आपण केळी त्या म्हणजे पूजे मांडणीमध्ये जी केळी ठेवली असेल किंवा जी खडी साखर ठेवलेली आहे त्याच्यावर तुळशीचं पान तर अर्पण करायचंच आहे, पण मंत्र पण म्हणायचा आहे. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः नैवेद्यार्थ मिष्टान्न नैवेद्य समर्पयामी. म्हणजे जी नैवेद्य आपण ठेवला आहे त्याच्या खाली चौरंग म्हणजे पाण्यानं चौकोन काढून घ्यायचं आहे. त्याच्यावर खडी साखर असेल, केळी असेल, जी घरामध्ये आपण नैवेद्य केलेलं ती ज्यावेळेस ठेवायचं त्याच्या खाली पाण्याने चौकोन काढायचा असतो आणि हा मंत्र म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणायचा लक्षात ठेवा. अशा रीतीने म्हणजे स्वामी समर्थांची
पूजा करत असताना एवढे मंत्र म्हणायचे. त्याच्याच नंतर मी तुम्हाला सांगितले गणपतीच्या बाप्पाची सेवा करायची. तुम्हाला चंदन ज्यावेळेस आपण गणपती बाप्पाला लावत असतो, फुल आपण गणपतीची पूजा करत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून लाल कलरचं फुल अर्पण करायचं त्यांच्या समोर. म्हणजे ज्या ठिकाणी आपण गणपतीची सुपारी ठेवली आहे त्यांच्या समोर लाल कलरचं फूल आणि दुर्वा सुद्धा आपल्या गणपती बाप्पाला अर्पण करायच्यात. 11 असतील 21 असतील जेवढ्या असतील तेवढ्या दुर्वा तुम्हाला स्वामींना गणपती बाप्पाला अर्पण करायच्यात. आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि खोबऱ्याची वाटी म्हणजे एक तुकडा घ्यायचा खोबऱ्याचा, त्याच्यामध्ये गूळ घ्यायचा आणि तो गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचा. अशा रीतीने गणपतीची पूजा करायची आहे. ते झाल्यानंतर आता जी तुम्हाला मी सांगितली दक्षिणा ठेवायची आहे. दक्षिणा ठेवल्यानंतर तो पण मंत्र आहे, तो मंत्र म्हणून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. श्री अक्कलकोट निवासी पूर्व दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः यथाशक्ती द्रव्यात्मका दक्षिणा समर्पयामी. म्हणजे ज्या विड्याच्या पानावर आपण जी विड्याच्या पानावर आपण जी नाणे ठेवलेले आहेत, जी पैसे ठेवलेले आहेत, दक्षिणा जी ठेवलेली आहे त्या दक्षिणेवर आपल्याला उजव्या हाताने पाणी फिरवायचं आहे. जसं आपण एखाद्या नैवेद्याच्या वेळेस जसं पाणी फिरवतो तसं तुम्हाला दक्षिणेवर सुद्धा पाणी फिरवायचं आहे. आणि नंतर आपल्या स्वामींना प्रार्थना करायची आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाणी ठेवायचंच आहे. जी तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल, गजलक्ष्मी असेल ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता. हे झाल्यानंतर आता तुम्हाला मी सांगते ते म्हणजे की ती जी आपण पूजा मांडणी की त्याचं काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे. जी पूजा मांडणी केली आहे ती स्वामींचा फोटो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी ठेवायचा आहे. त्याच्यानंतर जी गणपतीची सुपारी आहे ती गणपतीची सुपारी तुम्हाला 9 गुरुवार होईपर्यंत वापरायची आहे. सुपारी 9 गुरुवार होईपर्यंत तुम्हाला तीच वापरायची आहे. नंतर जी आंब्याची ढाळं असतील किंवा पानं, जी विड्याची पानं आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे, ती जी अक्षदा जी आपण थोडी त्याच्यावर अर्पण केलेली असते, फोटोच्या खाली ठेवलेली असते, गणपतीच्या म्हणजे सुपारीच्या तिथे ठेवलेली असते, ती जी आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करून टाकायची, दुसऱ्या दिवशीच विसर्जित करून टाकायची आहे. अशा रीतीने तुम्हाला प्रत्येक गुरुवारी 9 गुरुवार होईपर्यंत पूजा मांडणी अशा रीतीने करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक सांगते, जी तुम्ही नैवेद्य केला आहे एक टाइम फराळ म्हणजे एक टाइम तुम्ही फराळ करू शकता आणि दिवसभरातून पूजा झाली, समजा सकाळी पूजा मांडणी केलात तर तुम्हाला दुपारी जेवण करता येणार आहे किंवा तुम्ही संध्याकाळी सुद्धा उपवास सोडतो म्हणजे एक टाइम तुम्हाला जेवण करता येणार आहे. जसं तुम्ही 11 गुरुवार करता त्याच प्रकारे तुम्हाला जमलं तर तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर दुपारी फराळ करू शकता आणि रात्री उपवास सोडू शकता. म्हणजे काहीतरी स्वामींना नैवेद्य दाखवायचा, म्हणजे चपाती भाजी असेल. पण बेसनाच्या लाडूला खूप महत्त्व आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामी समर्थांना बेसनाचा लाडू खूप महत्त्वाचा आहे, तर ते आवडतो. तर आपल्याला 9 गुरुवार होईपर्यंत जर तुम्हाला जमलं तर बेसनाचे लाडू स्वामींना प्रत्येक गुरुवारी दाखवू शकता. जर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी जर नाही दाखवणं झालं तर शेवटच्या दिवशी उद्या पण ज्या दिवशी आपण करणार त्या दिवशी बेसनाचे लाडू नक्की अर्पण करायचे, दाखवायचे आहेत. ते झाल्यानंतर आता महत्त्वाची गोष्ट, कोणकोणते नियम आहेत, म्हणजे कोणतीही सेवा करत असताना काही नियम असतात ते मी तुम्हाला सांगते. तर एक लक्षात ठेवा, 9 गुरुवार होईपर्यंत दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये. ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जमलं तर पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही गुरुवारी परिधान करू शकता. जसं आपण 11 गुरुवार करतो जसे त्या 11 गुरुवारात जसे नियम आहेत तसेच तुम्हाला 9 गुरुवारला सुद्धा नियम आहेत. तर पिवळ्या कलरचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. तुमच्या घरातली कोणताही व्यक्ती व्रत करू शकतो, पुरुष असेल स्त्री असेल कोणीही. आणि त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे की सेवा पण महत्त्वाची असते. जशी पूजा मांडणी झाल्यानंतर आरती तर आपण करतो, त्याच्या आधी सेवा पण आहे. तर ह्याच्यामध्ये स्वामी समर्थांची अष्टमल नामावली आहे, 108 नावं दिलेली आहेत. ते नावं घेत एक तुळशीचं पान तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर त्याच्यावर म्हणजे किती नंबर पेजवर आहे ते पण सांगते आणि तुम्हाला मी दाखवते. तर लक्षात ठेवायचं आहे की स्वामी समर्थांची जी नामावली आहे ती नामावली अशा रीतीने आहे. म्हणजे ओम श्री स्वामीने नमः असं म्हणायचं. एक तुळशीचं पान स्वामींच्या समोर ठेवायचं. ओम समर्थाय नमः एक तुळशीचं पान स्वामी समर्थाच्या चरणापाशी अर्पण करायचं. असं तुम्हाला 108 नावं 108 पानाचा वापर करायचा. म्हणजे 108 पानं घेऊन अर्पण करायची, एक मंत्र म्हणत अशा रीतीने तुम्हाला ही नामावली म्हणायची आहे. त्याचबरोबर 7 वेळा असेल, 11 वेळा असेल, 21 वेळा असेल,
तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा. जसं तुम्ही 11 गुरुवार स्वामींचे करता त्यावेळेस तारक मंत्र म्हणतोच, तसंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की 9 गुरुवार जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला तारक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. तारक मंत्र कसा म्हणायचा आपल्या सगळ्यांना माहिती. तुम्ही पाण्याचा ग्लास घ्या, त्याच्यावर हात ठेवून तारक मंत्र म्हणू शकता, किंवा सोप्यात सोपं तुम्ही हात जोडून तारक मंत्र म्हणला तरी चालेल. अशा रीतीने तुम्हाला ही सेवा सुद्धा करायची आहेत. तर एक लक्षात ठेवायचं आहे, दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये. आणि सगळ्यांचा असा प्रश्न असतो, मासिक धर्म आला तर आम्ही गुरुवार धरायचा की नाही. तर उपवास तुम्ही करू शकतात. लक्षात ठेवा, उपवास करू शकता. सुतक आलं, गुरुवार धरायचा म्हणजे उपवास धरायचा. एक टाइम जेवण तुम्हाला करता येणार आहे. आणि तुमची जी एखाद्या वेळेस अडचण आली, समजा काही अडचण येतच असते, अडचण जर आली तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली समजा, तर ती जी गुरुवार आहे ती तुमच्या 9 गुरुवारमध्ये ॲड करायचा नाहीये. तो गुरुवार स्किप करायचा, म्हणजे तो गुरुवार 9 गुरुवारमध्ये ॲड करायचा. ज्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी एकादशी आली, चतुर्थी आली किंवा प्रदोष आला, कोणताही काही आलं तर तो दिवस गुरुवारी पूजा मांडणी न करता त्या दिवशी गुरुवारी तुम्हाला उपवास करायचा आहे. ती जी एकादशी, चतुर्थी आणि कोणतं काही आणखी आलं तर तुम्हाला त्या दिवशी म्हणजे तर तो दिवस तुम्हाला 9 गुरुवारमध्ये ॲड करता येणार नाही. ते दिवस सोडून द्यायचा आहे. कारण की खूप जणांना एकादशीचा सुद्धा व्रत म्हणजे खूप जण एकादशी धरतात, खूप जण प्रदोष धरतात किंवा खूप जण चतुर्थी धरतात. तर तुम्ही चतुर्थी करत नसाल, तुम्ही एकादशी करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला ते जी आलेला वार आहे तो वार तुम्हाला 9 गुरुवारामध्ये ॲड करता येणार नाही. तो तुम्हाला स्किप करायचा आणि नंतर दुसरा गुरुवार धरायचा. अशा रीतीने तुम्हाला 9 गुरुवार करायचे आहेत. आणि लक्षात ठेवायचं आहे की 10 गुरुवार म्हणजे 9व्या गुरुवारी उद्यापन नाही करायचं, 10व्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आपण जसं स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करतात तर 11व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करता. पण स्वामी समर्थांचे 9 गुरुवार करत असाल तर 10व्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे, असं या ह्या पुस्तकामध्ये सांगितलं गेलं आहे. तर 10व्या गुरुवारी जशी तुम्ही पूजा मांडणी करायची, जसे तुम्ही स्वामींची नामावली वाचता, नंतर तारक मंत्र म्हणता, महात्म स्वामी समर्थ महात्म ह्याच्यामध्ये दिले गेले आहे ते तुम्ही वाचायचं आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला 10व्या गुरुवारी सुद्धा जी सेवा तुम्ही करता त्या सेवा करायच्या आहेत. आणि 10व्या गुरुवारीच तुम्हाला उद्यापन करायचं, 9व्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करता येणार नाही. 10व्या गुरुवारी उद्यापन करायचं. त्या दिवशी एकादशी आली, चतुर्थी आली, काही आला, त्या दिवशीचा दिवस सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर उद्यापन करत असताना तुम्हाला आपण जसं वैभव लक्ष्मी व्रत करतो, म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत करतो आणि शेवटच्या दिवशी आपण वैभव लक्ष्मीचे जे पुस्तक आहे ते वाटप करत असतो, तसंच स्वामी समर्थांचे हे जे व्रत पुस्तक आहे हे तुम्हाला 11, 21 जेवढे तुम्हाला जमतील तेवढे पुस्तकं तुम्हाला वाटप करायचे आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, उद्यापनच्या दिवशी स्वामींना नैवेद्य बनवायचा सकाळी. नंतर तुम्ही सुवासनी बोलवा, सुवासनी असतील किंवा तुमची मित्रमंडळी असेल किंवा नातेवाईक असतील, कोणीही तुम्ही घरी बोलवून त्यांना हे पुस्तक आणि जीव घालू शकता. म्हणजे अशी काही आज जसं गुरुचरित्र पारायण करत असताना जसं आपण ब्राह्मणाच्या जोडीला बोलवत असतो तसं तुम्हाला काही गरज नाही आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला उद्यापन करायचं आहे. काहीतरी गोडधोड करायचं, त्यांना जेवायला द्यायचं, त्याचबरोबर एक पुस्तक आणि एक केळी द्यायची. आणि जर जे तुमच्या घरामध्ये आलं आहे त्याला हळदी कुंकू म्हणजे त्यांची सुद्धा पूजा करायची आहे. अशा रीतीने तुम्हाला 9 गुरुवारचं व्रत करायचं आहे. आणि काही आणखी महत्त्वाच्या गोष्टी किंवा तुम्हाला अडचण जर कोणत्या ठिकाणी आली तर नक्की मला कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.